नमस्कार. सावी स्टडी कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या टीईटी प्रश्नपत्रिकेतील पुढील भाग म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विभागातील प्रश्न सोडवणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. चला तर मग वेळ न घालवता आपण प्रश्नांकडे वळूयात. प्रश्न 61. पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परिकथा, भूताकेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात? ऑप्शन आहेत: सौंदर्यनिष्ठ कल्पना, अनिर्बंध कल्पना, व्यावहारिक कल्पना आणि पुनरुत्पादन कल्पना. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अनिर्बंध कल्पना. पुढील प्रश्न: पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले आहे? ऑप्शन आहेत: स्टर्न, स्टाउट, जे.एस. रॉस आणि नॉर्मन एल्मन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नॉर्मन एल्मन यांनी हा विचार मांडलेला आहे. पुढील प्रश्न: खाली दिलेल्या विचार प्रक्रिया बद्दलच्या विधानांमध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करीत नाही? बघा, असे प्रश्न आपल्याला नीट वाचायचे आहेत. शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करत नसणारे विधान आपल्याला सिलेक्ट करायचं होतं. ऑप्शन आहेत: काकतालीय न्यायाने घटना व त्यांचे कारण यात संबंध जोडू नये. ऑप्शन 2, संबोध निर्माण करताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्राचा वापर करणे अनावश्यक आहे. ऑप्शन 3, विज्ञानातील निरीक्षण, भूमितीतील प्रमेये, इतिहासातील घटना, विविध देशांची भौगोलिक परिस्थिती अभ्यासताना विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार करून निष्कर्ष काढू द्यावेत. ऑप्शन 4, ज्या गोष्टींच्या आधारावर निष्कर्ष काढतो त्या दिलेल्या गोष्टी पुरेशा आहेत किंवा नाही हे पाहिले पाहिजे. यामध्ये आपल्याला चुकीचं विधान बघायचं होतं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न: गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण 3 गटात केले आहे. त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही? ऑप्शन आहेत: बोध, स्मरण, मूल्यमापन आणि पद्धती. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पद्धती. गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना टिंबटिंब या गोष्टीवर भर दिला आहे. ऑप्शन: गुणविशेष, परिपक्वता, अध्ययन आणि परिणाम. याचं योग्य उत्तर आहे गुणविशेष, ऑप्शन क्रमांक 1. खालीलपैकी टिंबटिंब ही औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे. ऑप्शन: अनुदेश उपपत्ती, ब्रुनरची उपपत्ती, सॉक्रेटिसची उपपत्ती आणि अध्यापनाची सामान्य उपपत्ती. याचं योग्य उत्तर आहे सॉक्रेटिसची उपपत्ती. प्रश्न 67. सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता टिंबटिंब आहेत. ऑप्शन आहेत: जॉन डुई, एन.एल. गेज, सॉक्रेटिस आणि हर्बार्ट. योग्य उत्तर आहे एन.एल. गेज. पुढील प्रश्न: खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी टिंबटिंब हा मनोसामाजिक घटक आहे. ऑप्शन: शारीरिक दुबळेपणा, संस्कृती, अनुवंश आणि शरीरयष्टी. याचं योग्य उत्तर आहे संस्कृती. पुढील प्रश्न: मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो. यासाठी खालीलपैकी कोणती विधाने समर्थन करतात? बघा, यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, 4 विधाने दिलेली आहेत. पहिलं विधान आहे: शाळेत येणाऱ्या भिन्न अनुवंशाच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तींचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देण्यासाठी. दुसरं: प्रत्येकाच्या उपजत वृत्ती व कला लक्षात घेऊन तशा प्रकारचा अभ्यास
विषयांची सोय करण्यासाठी. तिसरा ऑप्शन, गरीब किंवा मागासलेल्या मुलांना योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती होण्यासाठी. आणि चौथा, शिक्षकांना अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मर्यादा समजून घेऊन योग्य अध्यापन पद्धतीची निवड करण्यासाठी. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अ, ब, क आणि ड. चारही विधाने समर्थन करताना दिसून येतात. पुढील प्रश्न, ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते, तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तन विषयक 3-4 पर्याय दिलेले असतात, त्यास टिंबटिंब असे म्हणतात. ऑप्शन आहेत साधक अभिसंधान, कारक अभिसंधान, अभिजात अभिसंधान आणि तात्कालिक अभिसंधान. याचं योग्य उत्तर आहे कारक अभिसंधान. पुढील प्रश्न, व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनकर्त्याकडून घडवून आणण्यासाठी टिंबटिंब हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. ऑप्शन आहेत संस्करण, अनुदेशन, प्रशिक्षण आणि अभिसंधान. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, प्रशिक्षण. प्रश्न 72, शरीरातील 4 द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार टिंबटिंब यांनी मांडले. ऑप्शन आहेत विल्यम एच शेल्डन, कार्ल युंग, क्रेशमर आणि हिप्पोक्रेट्स. याचं योग्य उत्तर आहे हिप्पोक्रेट्स. पुढील प्रश्न, अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजून घेणे, विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक सूत्रे, नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची टिंबटिंब आहे. ऑप्शन आहेत सामान्यीकरण उपपत्ती, शक्तिवादी उपपत्ती, समान घटक उपपत्ती आणि बॅगलेची उपपत्ती. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सामान्यीकरण उपपत्ती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणा चक्राचा योग्य क्रम दाखवतो? बघा ऑप्शन दिलेले आहेत प्रयत्न, गरज, अस्वस्थता, समाधान आणि समतोल राखणे. ऑप्शन 2, अस्वस्थता, प्रयत्न, गरज, समतोल राखणे आणि समाधान. ऑप्शन 3, गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे आणि समाधान. ऑप्शन 4, अस्वस्थता, गरज, प्रयत्न, समतोल राखणे आणि समाधान. याचं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 हा योग्य क्रम दर्शवतो. प्रश्न 75, सॅलोव्ही व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? ऑप्शन आहेत आत्मनियंत्रण, अचूक आत्मपरीक्षण, आत्मविश्वास आणि भावनांची जाणीव. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, आत्मनियंत्रण. पुढील प्रश्न, मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही? ऑप्शन, संघर्षाच्या कारणांपासून अलिप्त राहावे, संघर्षाची नेमकी कारणे शोधावी, वगळलेल्या गोष्टींबद्दल विचार करावा आणि मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा. याचं योग्य उत्तर आहे वगळलेल्या गोष्टींबद्दल विचार करावा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न, विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? ऑप्शन, या विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वसामान्यांसारखे असते, या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत, या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत सामावून घेता येत नाही आणि या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. याचा योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न, धारणा निरनिराळ्या पातळीवर असू शकते
याबाबत खाली दिलेल्या जोड्या जुळवून योग्य जोड्यांचा पर्याय सांगा. बघा, यामधील तुम्ही जर योग्य जोड्या जुळवल्या तर ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 79. ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच पाठ्यवस्तूतील परस्पर संबंध, कार्यकारण संबंध व इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला टिंबटिंब स्मृती म्हणतात. यांत्रिक स्मृती, तार्किक, तात्कालिक की दूर? याचं योग्य उत्तर आहे तार्किक स्मृती. पुढील प्रश्न. स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत? ऑप्शन आहेत विनेटका पद्धती, डाल्टन पद्धती, प्रोजेक्ट पद्धती आणि गॅरी योजना. याचं योग्य उत्तर आहे डाल्टन पद्धती. पुढील प्रश्न. प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळवलेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा व प्रतिष्ठा वाढवण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो ती टिंबटिंब या प्रकाराची संरक्षण यंत्रणा असते. ऑप्शन आहेत प्रतिपूरण, विस्थापन, आत्मताडन आणि तादात्म्य. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तादात्म्य. पुढील प्रश्न. नव्याने येणारे अनुभव हे जुन्या अनुभवात साधर्म्य, सानिध्य इत्यादी नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होत जातात असे मत मांडून साहचर्यवादावर आधारलेली प्रबोध प्रक्रियेची उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सादर केली? ऑप्शन आहेत जॉन लॉक, जॉन हर्बार्ट, थॉर्नडाईक आणि स्किनर. याचं योग्य उत्तर आहे जॉन हर्बार्ट. पुढील प्रश्न. डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी शास्त्र किंवा विज्ञान या विषयाच्या अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध विचारांचा विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती शोधून काढली? ऑप्शन आहेत चर्चासत्र, परिसंवाद, संशोधन आणि व्याख्यान. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 संशोधन. पुढील प्रश्न. स्किनरच्या मते मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्याचे प्रबलीकरण न होणे या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? ऑप्शन आहेत प्रबलीकरण न होण्याचे कारण प्रोत्साहनाचा प्रभाव असणे. ऑप्शन 2 प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे. ऑप्शन 3 अध्ययन घटकाच्या सरावाचा अभाव असणे. आणि ऑप्शन 4 व्यक्तिगत अध्ययन पद्धतीची सोय केल्यास प्रबलीकरण चांगले होणे. याचं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे. पुढील प्रश्न. खाली 3 उपागम आणि त्यांच्याशी संबंधित आशयातील फरक दिलेला आहे. त्यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? आता या जोड्यांचा तुम्ही योग्य पर्याय जर शोधला तर ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. या जोड्या तुम्ही लावून पाहू शकता. खाली दिलेल्या विधानांमध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे? ऑप्शन आहेत वाढ ही अनिश्चित स्वरूपाची असते, वाढ ही अनुवंशिक असते, गर्भधारणेच्या वेळी गुणसूत्रांच्या मांडणीप्रमाणेच वाढ होईल असे नाही आणि गुणसूत्रांच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेवर वाढ नियंत्रित नसते. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न. खाली दिलेल्या शैशवावस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? ऑप्शन 1 नवजात शिशुला भावविश्व नसते. ऑप्शन 2 मुलाच्या वर्तनावर त्याच्या माता-पिता यांच्या
वर्तन प्रकारांचा प्रभाव असतो. ऑप्शन 3, मुलांच्या हालचालींची वाढ पायापासून डोक्याकडे होत जाते. आणि ऑप्शन 4, मुलांची स्मरणशक्ती तीव्र असते. याचं योग्य उत्तर आहे मुलांच्या हालचालींची वाढ ही पायापासून डोक्याकडे होत जाते. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनाविषयीचे कोणते विधान योग्य नाही? 1, बाह्य उद्दीपकासंबंधी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया म्हणजे संवेदना. 2, बाह्य उद्दीपकाविषयीची केवळ जाणीव म्हणजे संवेदना. ऑप्शन 3, बाह्य उद्दीपकाविषयीचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना. आणि ऑप्शन 4, बाह्य उद्दीपकाशिवाय संवेदना होणे शक्य नाही. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न, आपणास जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो. या समिष्टवाद्यांच्या म्हणण्याला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही? ऑप्शन 1, संवेदनेला अर्थ लावताना आकृती व पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. ऑप्शन 2, कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते. ऑप्शन 3, आकृती व पार्श्वभूमी यात बदल होऊ शकतो. आणि ऑप्शन 4, हा बदल अनुभव घेणाऱ्या व्यक्तीवर वस्तूच्या स्वरूपावर अवलंबून असतो. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न, प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनचक्षुपुढे उभे राहते, ती प्रतिमा होय. प्रतिमाविषयी खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? ऑप्शन 1, प्रतिमा तयार होण्यासाठी आधी अनुभव घेतलेला असणे आवश्यक आहे. ऑप्शन 2, प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने होतात. ऑप्शन 3, जसजसा कालावधी लोटतो तसतशा प्रतिमा धूसर होतात. आणि ऑप्शन 4, ज्ञानेंद्रियाद्वारा ग्रहण होणाऱ्या संवेदनेशी प्रतिमा निगडीत असतात. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. बघा, हा विभाग देखील आता संपलेला आहे. अशीच एक प्रश्नपत्रिका घेऊन आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नपत्रिकेतील आधीचे 2 विभाग सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे. ते देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.